तर आता या शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार आणि किती मिळणार याकडे लक्ष आहे। दरम्यान पुढची बातमी आहे हिंगोलीमधून। हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 3.25 लाख हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातचं पीक गेलं आणि होत्याचं नव्हतं झालं। मंत्र्यांनी पाहणी केली, मदतीचं आश्वासन दिलं, मदत मंजूर झाली म्हणतात, पण आम्हाला मदतीचे पैसे कधी मिळणार असा सवाल शेतकरी विचारतायत। मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी मनीष खरात यांनी। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनं आणि पुरानं मोठं थैमान घातलं आहे। हिंगोली जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर सर्वच तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। कळमनुरी असेल, वसमत असेल, या तालुक्यामध्ये तर फारच मोठं नुकसान आहे। त्या पाठोपाठ हिंगोली, सेनगाव, औंढा या तालुक्यात देखील मोठं नुकसान आहे। जिल्ह्यामध्ये जे आहे ते 2,71,500 हेक्टरवरती जे आहे ते मोठं नुकसान आहे पिकांचं। आणि याच नुकसान भरपाईपोटी जे आहे ते शेतकरी मदतीच्या अपेक्षित आहेत। मी ज्या ठिकाणी उभा आहे हे नरसी नामदेव परिसरातील ही काही शेतं आहेत आणि या ठिकाणी पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी पाहणी केली होती, शेतकऱ्यांशी संवाद साधला होता। त्यापैकीच आपल्यासोबत हे शेतकरी आहेत। दादा, इथं पालकमंत्र्यांनी पाहणी केली होती, काय तुम्हाला दिला होता आश्वासन? साहेबाकडे असं साकडं घातलं की साहेब आमचं संपूर्ण शेत गेलेले, सोयाबीन असेल, पराठी असेल, हळद असेल, संपूर्ण पीक पाण्याखाली गेलेले आहेत। आमची एक शासनाला विनंती होती की याची जे आम्हाला काहीतरी थोडीफार मदत करावं, पण ते आश्वासन देऊन ठेवलं त्यांनी की बाबा आम्ही तुम्हाला सरसकट मदत करू, पण अद्याप एकही रुपया आला नाही। आज तुम्ही बघत असाल तर दसरा 2 दिवसावर आलेला आहे। दसरा झाले, दिवाळी आले, लेकराला कपडे वगैरे काही जर लेकरं जर लढत असतील तर आम्ही संपूर्ण घेत असतो पिकाच्या याच्यावर। जर पिकत नसतं तर लेकराला आम्ही कपडे वगैरे दिवाळी साजरी कशी करायची? शासनाला एकच विनंती मायबाप शासनाला की तात्काळ ताबडतोब आम्हाला शेतकऱ्याला काहीतरी मदत द्यावं, नाही तर मग आम्हाला दोरे आणून द्यावा, आम्ही दोरे आणून फाशी घेतो, तुम्हाला आमचा त्रास होणार नाही। नाही का काय पेरण्याला शेतच नाही कामी येत, याला काय करावं आम्ही आता? तर शासनाने पैसे मंजूर केले अशी माहिती आहे, तुमच्या आले का कुणाच्या खात्यावर? नाही, खात्यावर कोणाच्या साहेब आली नाही तुझी। आम्ही 2दा बँकेत जाऊन आलो, खात्यावर पैसे कोणाच्या पडले नाही साहेब। आम्ही काय करावं आता? इतकं हळद गेली, सोयाबीन गेलं, तुरी गेल्या, पिवळ्या झाल्या, काय करावं आम्ही आता? शेवटी परच्या काय यायचं आता? तात्काळ जितक्या लवकर होईल तेवढ्या शासनाने पैसे द्यायची, एक हे करायचं, शेतकऱ्यावर कृपा करायची। अजून एक गोष्ट सर, की पुढची पेरणी करायसाठी आता दिवस जवळ आले आणि त्या पेरणीसाठी पैसे पाहिजे, हे तर पीक गेलं हातातून। दुसरी गोष्ट कसं आहे सर, की ई पीक पाहणी करा म्हणाले, ई पीक पाहणीचे सर्व्हर चालणं, शेतकऱ्याला आज जमिनीमध्ये उतरता येणं, जाता येणं, कित्येक शेतकऱ्याचे हातपाय फ्रॅक्चर झाले या ई पीक पाहणीच्या चक्करमध्ये। अजून दुसरी गोष्ट कसं आहे, 50 वर्षात बी एवढा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला नाही। 50 वर्षात बी हे पहिला टाईम आहे। आमचे मोठे बी लोक म्हणतात की इतका पाऊस आजपर्यंत बी झाला नाही। 5 वर्ष झाले या पावसाला, 5 महिने झाले, 5 महिन्यापासून सारखा पाऊस आहे। शासनाला अजून याच्याहून जास्त काय सहजता पाहिजे? शासनानं आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जी असेल ती मदत लवकर द्यायला हवी अशी मागणी शेतकरी करत आहेत। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली। तर दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये महापुरानं मोठं नुकसान झालेलं आहे, संकट निर्माण झालंय। असं असताना बार्शी तालुक्यातील 2 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय। अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे। दहिटणेमधील शेतकरी लक्ष्मण गवसाने यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, तर कारी गावातील शेतकरी शरद गंभीर यांनीही टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली। 24 सप्टेंबरला या शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं। त्यामुळे मायबाप सरकार शेतकऱ्यांकडे कधी लक्ष देणार असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय। तू होते का सवा? होते, पण असं वाटतच नव्हतं असं गेल्यावर भेटते तर कसं पण येऊन भेटते तर मला कसं भेटते? असं म्हणजे लय लाड करतात माझ्या भाऊन, माझा लाड होता जास्त। पप्पा काय म्हणायचं तुला? काय नको, नुसतं पोलीस होऊन दाखव म्हणायचे मला। आता पप्पा तुझे गेले तर काय काय कशी गेले पप्पा तुझे? कर्ज होतं, 15-15 मिनिटाला फोन असायचा सारखं। अर्धा तास आम्हाला, अर्धा 1.5 तास बसून दाखवल्याला त्यांनी किती फोन येतात, असं म्हणजे दमच नव्हता। सकाळी उठलं फोनच, एकदा फोनला डबल घेतला। असं रडायचं, पण म्हणजे असं आम्ही रानात आलो की सुट्टी दिवशी ती रडायचं, गाळा धरून धरून, मम्मीच्या बी माझ्या बी रडायचं। मग त्यांना सांगा म्हणायचं कोणाचा फोन येतोय, काय होतंय, तर सांगत नव्हतं, गप्प बसायचं। असं म्हणजे सहन करायची ही होती त्यांच्याकडे। मग त्यांनी सहन केलं असं केलं।
आता काय वाटतं पप्पा गेले तुला? वाईट वाटतंय. म्हणजे अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली म्हणून वाटतंय. आता सरकारकडून काय मागणी आहे तुझी? आणि जसं माझे पप्पा गेले तसं कोणाची जाऊ नये हीच आहे. नुकसान शेतात झालं तुमच्या? हो, सगळं ऊसात पण पाणी आहे, पेरूत आहे, लिंबूनी सगळीकडे पाणीच पाणी आहे. आणि पेरूला पाणी लागून आळ्या लागल्या. या मुलीच्या डोक्यावरचं छत्र हरवलेलं आहे, त्यासाठी जबाबदार कोण हा सवाल आहेच. पण अशाच इतर मुलं मुलींचे छत्र त्यांच्या डोक्यावरचे हरवू नये अशी ही अपेक्षा व्यक्त केली जाते.